राम राम मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। चला मग आज बनवूया चकली। चकलीसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मी दळून आणलेलं आहे चकलीसाठी पीठ तांदळाचं। हे बघा साहित्य, चकलीसाठी तीळ घेतली, चटणी घेतली, थोडंसं ओवा घेतलेला आहे, मीठ, गरम पाणी घेतलेलं आहे। आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही चटणी, मीठ तुम्हाला जसं आवडेल तसं टाका तुम्ही। तीळ जास्त वापरले तरी चालेल, चांगलेच लागतात चकली। ओवा बघा, ओवा थोडा बारीक करून घेतला तरी चालेल, असा टाकलं तरी चालेल, ओव्याला काही नाही। थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे बघा, आपल्या चवीनुसार टाकून घ्या तुम्ही। चटणी मिठामध्ये पण कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं आवडते तसं। गरम करून घेतलेलं आहे तेल बघा, गरम गरमच टाकून घ्या, आपली चकली एकदम खुसखुशीत चांगली होईल। लगेच हात घालू नका, गरम असते तेल, 1-2 मिनिटांना पण घालू शकता हात, मिक्स करून घेऊ शकता। सर्व असं मिक्स करून घ्या, सर्व टाकून। हे बघा असं गरम राहिलं पाहिजे तेल, फक्त तुम्ही लगेच हात टाकू नका, गरम तेल पोळेल तुम्हाला। हे बघा पाणी पण गरम घेतलेलं आहे मी, चकलीसाठी गरमच पाणी लागते, आपली चकली तुटणार नाही। एकदम सोपी पद्धत आहे चकलीची, हे कोणी पण बनवू शकता। हे बघा असं पीठ मऊ मऊ घेतलेलं आहे, हे करून सर्व मी अर्धा तास मी असंच भिजायला ठेवलं होतं पीठ। सोऱ्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे, असं टाकून घेऊ शकता तुम्ही। थोडंसं ते पडलं नव्हतं बरोबर स्टँडला। सर्व चकल्या अशाच तुम्ही बनवून घेऊ शकता, जशा आवडतात तसं बनवा तुम्हाला। छोट्या मोठ्या आकाराच्या, मोठ्या आकाराच्या पण बनवू शकता, छोट्या पण। तुम्हाला जशी आवडते तशीच घ्या बनवून तुम्ही। मला जास्त काय छोट्या पण नाही, मध्यम आहेत आहे। आपलं तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे इथं, बघू शकता। थोडंसं तेच तांदळाचं पीठ असं टाकून बघा तुम्ही, आपलं तेल तपलंय की नाही। तपलं असेल तर लगेच आपण टाकलेलं वर येते। हे बघा चकली असं टाकून घेऊया आपण, तेल पण आपलं चांगलं तपलेलं आहे। एकदम साधी सिंपल पद्धत आहे बनवण्याची, चकली बनवण्याची। अशा पद्धतीने बनवलं तर तुम्ही टेस्टी होतील चकल्या तुमच्या। हे बघा बघा किती छान बनल्या। पूर्ण ह्याच पद्धतीने असंच बनवून घेऊया पूर्ण चकल्या। पेपरमध्ये टाकून घेऊ शकता तुम्ही, असं पण टाकू शकता तेलामध्ये। असं टाकलं तर थोडी चांगली येते चकली, पेपरवर टाकून नंतर टाकू शकता तेलात। किती छान काटे आले बघा चकलीला। तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीने। सर्व चकल्या अशा तळून घेऊया आपण, लालसर होऊ द्यायच्या थोड्या। तेल तपलं की थोडा जाळ कमी केला तरी चालेल, गॅस कमी करून घ्यायचा थोडा। लालसर होऊ द्यायच्या पूर्ण, बघा बघू शकता कशा प्रकारे झाल्या आपल्या चकली। एकदम आपल्या दुकानावानी झाल्या बघा, किती छान चकल्या जमल्या आपल्या, एकदम कुरकुरीत चांगल्या खुसखुशीत झाल्या। तुम्हाला कशा वाटल्या चकल्या, लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।